बघा बघा मी लॉक केले लॉक केले अरे उघड की गिफ्ट कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम। जाती हे झालं ना जाती चल पुढे लेफ्टला घे नाही तर वळवीत ना सांड्या किती टाइम न बसला आमच्यासोबत चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह। रड जरा रड का बसत नाही बाहेर मर्सिडीज काढते भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी बाहेर केली आहे तुला किती वेळाने टाइम भेटला रे आमच्यासोबत यायला इट्स ओके ओ दो इग्नोर करो जैसे तुम लोगों की एक्स ने तुम लोग को इग्नोर किया वैसे तुम इसको इग्नोर करो। घरात नाही यायला जाऊन उठून आणलाय मी आता झोपलेलं घरात झोपा काढते झोप आली तुला उचलाय भारी व्हिडिओ केला की थांब टाकतो तो उभा उचलता लागणार फक्त घे सुच्या माग घे जाते घे गटर बाबा गटर घाशील सुशीला ड्रायव्हर तुला ते दिसत नाही रे कशात येड झाला सीसी आमच्यात काय कॅमेरा आहे रे का नाही कॅमेरा आहे रे म्हणजे मागं दोन आरसे दिली आहेत का नाही नको बस तर आज आपला ब्लॉग इथनं गाडीतून चालू होतोय काही कामं नव्हती असं सहज पायपा जरा आणायला गेलो कॅफेसाठी आपल्याला पायपा कमी पडलेल्या लोखंडाच्या त्या पायपा आणायला आम्ही आलेलो पायपा घेतल्या तिथं पण गाडीतनं टू व्हीलर म्हणून आमच्या पायपा येत नव्हत्या त्यामुळं पाईप ठेवल्या घरात गाडी ठेवली टू व्हीलर 4 व्हीलर घेऊन आलो आता ह्याच्यातून पायपा घेऊन जाणार तोपर्यंत आठवलं आमचा एक हरवलेला भाऊ सँडी तो आहे अस्तित्व त्याचा अजून त्याला भेटून या म्हणलं त्याला आता उचलला घरातनं झोपलेला त्याला झोपेत आम्ही कसा उठवला तुम्हाला दाखवतो बघा नेक्स्ट क्लिप मध्ये दिसेल तुम्हाला जब आप सो रहे हो और आपके हरामी दोस्त आपके घर पे आ जाए मग आता त्याला आम्ही उचललाय आता इथून जाणार पायपा उचलणार पायपा गाडी मध्ये ठेवणार पायपा कॅफेच्या इथं सोडणार त्याच्यानंतर थोडा पूर आलाय असं कळालं आम्हाला चावरेत त्यामुळे चावरे नदीला पाणी वगैरे केवढ्या बघूया बाकी सँडे काय मग कसं वाळे बघा कसं 1 मिनिट झाला बंद कर 1.5 महिन्यानंतर ते तोंड दाखवालाय सँडा गायब झालता ते तारक मेहता मधला सोडी कसा गायब झालता तसा हा गायब झाला होता अरे केस चांगले दिसायलेत काय अशीच बारीक ठेवतो टाकले शेक्षी वय बर काय सुतारावर का पोरांना नाही असते यांची लग्न करायला पाहिजेत पक्की पोरगी भावा कोण हा हाय की पाहिजे काय पोरगी बघ म्हणला मला लाज वाटते तुला बोलताना हाय पास नाव मोठं कर मग आता पोरगा बघ म्हणणार तुला कोण राय पास नाव मोठं करू दे त्याला पगार चांगला लागू दे 70-80 लाख रुपये पगार मिळू दे तो दिवसाला थोडे अच्छे बनो कशाला मार्क लिस्ट द्यायला नेऊन टाकला तिकडे 49 मार्क आहे त्याला लाज वाटते मस्त पावसाळा वातावरण झाले काय म्हणलास नो कॉमेंट काय तर बोललास तो आता एकाला 49 मार्क पडले ते मार्क लिस्ट झाली मी म्हटले नदीत बिदीत विसर्जन करणं जाऊ काय रे सगळं पाणी चाललंय हा मग पलीकडचा ब्रिज बघ की पाण्याखाली गेलाय पूर आहे पाऊस आहे ते नाही शिक्षा काय म्हणला माहिती आहे माणसं म्हणते पाऊस नाही आता पाऊस का पडालाय म्हणतात पावसानं भाग घेऊन सगळे नाही शिक्षा काय म्हणते माहिती काय ब्रिजच्या खाली झाला पाहिजे होतं पुढे आल्यावर बघितलं ब्रिज पूर्ण पाण्याखाली
पावसातले बाहेर पडत जाऊ नका बाबा. कॅफेची काम आहेत, मला पडायला लागते. पेट कसा वाले ब्रो. मागणी टाकायची. अजून एक मिनिट नाही का? पैसे नव्हता. पैसे दिलेत पैसे. नाही त्याला विचार त्याला पैसे झालेत काय? नाही अजून एक द्यायचं आणि घ्यायचे काय? हा मला वाटलं पैसे. मागची शीट मला वाटते काय. कसं आहे पब्लिक, काय विषय माहित आहे? आता आली काय नाही लावली, काय नाही लावली पाईपा. आता आली आम्ही न्याला पाईपा. मग आता आम्ही नेणार पाईप बा. तुमचं मत काय? नेऊ का नको? नाही म्हटलं असं तरी आम्ही नेणार. समजलं? ठीक. तुम्हाला तर दाखवतो पाईपा किती आणतो यूज चालतो. ठीक आहे, बाय बाय. कौन है ये लोग? कहां से आते हैं? 50 रुपये पेट्रोल झालं. किती रुपये? 50 रुपये लिटर. गेटला 50 रुपये पेट्रोल गेलं. पकडून घे 70-80. हा जाणे 50 रुपये म्हणते. थांबे बाबा, माग इकडे गाडी माग टेम्पो 300 टेम्पो आहेत मागे. थांबा केला का नाही तिथं तसंला. हा 400 रुपये घेतात. किती रुपये? 400 रुपये. 400-450. बरोबर आहे मग. बाबा गाड्या बघा बर का. नाही मागत नाही, तो घे बिंदास. माग आहे माझं लक्ष. थांबे हेच लक्ष यायला घे. त्याला मध्ये घ्या. हो पण राईटला पण तेवढीच जागा ठेवायची, लेफ्टला पण तेवढीच जागा ठेवायची. थांब हे गेले. आपला गाडी लागलाय कमी हात बाबा. नाही नाही तटत. अरे पण जा, मी म्हणते मध्ये ठेवूया काय ते. मध्ये कसलं आले पाहिजे. रॉंग साइड ना आले येडा भोकाचं. ये जे गाली दे रहा है कोई. मैंने कुछ नहीं कहा. हे बी आला बघ त्या मागणं तो. नाही आता आम्ही भीत नाही. घाला तुम्ही डायरेक्ट त्या गाडीवर. कंट्रोल कंट्रोल. सुट्टी नाही. 4 रोड. ए बंटीला पुढे बघ. गाडी कुठे दापालाय. नाही जात रे बाबा. मला काय वाटतंय ना, फाटून दरवाजा आलाय त्याचं काय. ये दुःख काहे खतम नाही होता बे. माणसं कुठे दिसतात का? थांब जाऊतेस. अरे ट्रकवाला कसला केळं आली असती आता ह्याच्यात. काय कुठं बघतोय म्हणतात. थांब ना थांबे. थांब हळू घे. थांब हळू. चल हळू चल. राईट वाली जाऊन कशी दाबाला गेली. दाबू देत की. राईट हलाय नाही पण तिथं काय गाडी घेऊन हलाय नाही. लेफ्ट सांभाळ. राईट त्यांचं 3 सांभाळतात. आहे गाडी. तुम्ही बोला ना. हे पुढे बघ. ते राईट वाला घालेल ते. तो कसला दाबाला बी. घाल म्हणा तू. भाऊ नुसती गाडी घाल नाही. झटका नाही त्यानं. काचला बसेल असणार गाडी तिची. कोणतर झिंगा घालेल त्याच्यावर. ट्रॅक्टर बघ. लई गडबड असेल तर पण तिथं हळू चालले तर लय बरं होईल माझ्या मते. पुढे बघ. पुढे बघ. या म्हातार 10च्या स्पीड नाही. माझं मी घेतो. पहिल्याच गेलो गाडी. माशीला पवायला. हा चला 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 चला. पाहू नका तुम्ही. डोंट गेट टॉक्सिक ब्रो. स्लो घे रे. कसा विषय माहित आहे? कसा आहे? पाणी आले. त्याला गाडी स्लो चालवायची. घे म्हणलं. त्याला गाडी चालवायची. नाही माझी फटकी ना बाळ. अरे सुशा याच्यावर हाटी कुत्रे. कुठे ठेवलायस? कडव्या. पायपा इथं ठेवतात भावांनो. हा आपला कॅफे आहे. तुम्हाला दिसते का नाही माहिती. माझ्या इथं ब्राईटनेस लय कमी आहे. चार्जिंग संपलं. तर भावांनो हा आपला कॅफे. काम चालू आहे सध्या. पायपा ठेवल्या तिथं. आता नदीचा पूर बघायला जायचं आहे. चार्जिंग माझं किती आहे? 4% चार्जिंग भावांनो. 4% चार्जिंग. ब्लॉग शूट होईल का नाही सांगता येत नाही. शूट झाला तर ठीक आहे, नाही झाला तर हाच ब्लॉगचा एंडिंग आहे. 4%. इकडे 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 थांब थांब. इकडे इकडे किती आहे? 6%. 6%. 4 आणि 7 झालं. बरं 6% चार्जिंग आहे. 6% चार्जिंग आहे. अरे क्या क्या करूं मैं इसका? क्या करूं इसका? क्या करूं? मार भी नहीं सकता. प्यार जो करता है मुझसे. पुढचा ब्लॉग झाला तर नदीचा पूर दाखवतो. नाही आला तर ब्लॉग इथं संपवतो भावांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ह्याला जर परत ब्लॉग मध्ये आमच्या बघायचं असेल तर कमेंट करा. आणि या कुत्र्याला सांगा. नाही 150 कमेंट झाली तर शेंडी परत येतो. 150 कमेंट. ऐक लाईकी वाटली याची. बरं कमेंट करा. प्रत्येकाने 10 कमेंट ना पाहिजे. मी एकटा करतो की मग 150. नाही मग कॅन्सल.
ब्लॉग बसना बंटीदा काय मॅटर पाणी वाढले. इथं भावना पायऱ्या आहेत, सगळं पायऱ्या बिऱ्या गेल्या, सगळं मंदिर बघायचं पुढचं. मंदिर पूर्ण पाण्याखाली गेले. हे मंदिर गेले पाण्याखाली इकडचं, आणि इथून एंट्रन्स आहे मंदिराच्या. थांबा दाखवतो. ही मंदिराची एंट्रन्स 5 फूट खाली 5 फूट खाली तिथं हे काय म्हणतात आपलं फरशी, आणि त्याच्या खाली पुढं आणि पायऱ्यात. म्हणजे विचार करा पाणी केवढं आले. कमान जी दिसती ही कमान अर्धी पाण्याखाली आहे. मंदिर अर्ध बुडलं, कमान पाण्याखाली. त्याखाली पायऱ्या, आणि त्याखाली किती पायऱ्या रे? 5-6 पायऱ्या आहेत, त्या पण पाण्याखाली. भरपूर पाहिजे नाही कमानीचे आहेत ना रे, त्याच्या आधी इथं आहेतच की. पाणी वाढले अशा त्यांनी, पाणी वाढून हे पण भरते सगळं. हे इथं पण पाणी येते. पुराचा सीझन आला, अवघड आहे. सगळीकडे पाणी वाढायला लागले. मगाशी कुठला रस्ता बंद झाला? कोल्हापूर मलकापूर ना? हा, कोल्हापूर मलकापूर हायवे बंद, शेबावडा बंद. आता अजून कुठला रोड होतोय बंद होतोय बघायचं. रस्ते सगळे बंद होणार आहेत लवकरच. मग घरात बंद व्हायचे दिवस परत येणार. शिष्य आठवत आहे काय लॉकडाऊन? तुम्ही मी रोन्या पाण्यात अडकलेलो. पाणी केवढं आलं दाखवतो. शिष्या पाणी केवढ्या पाण्यात गाडी घातली दाखव आपण जरा. ए शिष्या, पाणी केवढं होतं? या लेवलला, खिडक्यांच्या लेवलला पाणी होतं, त्यातनं आम्ही गाडी घातलेली. नशिबाने त्यातनं बाहेर पडलो, अडकलेलो पुरामध्ये. जिप्सी जख मारते भावा. विचार कर, 800 लेवलचं पाणी आम्ही एकलकून आलोय. नशीब चांगलं होतं. अरे सीन काय आलं माहिती संड्या, आम्ही निघलो भाऊ बरोबर काय, शेवटला कसं झालं, ट्रॅफिक जाम झालं आणि वरनं पाणी अचानक सोडलं, त्याच्यामुळे ब्रिजवर पाणी आलं सगळं. राधानगरी डॅम सोडल्यामुळे अवघड झालं. आमचं अवघड झालं त्यावेळेला. बाकी आता पाणी भरले, इथनं रस्ता बंद. हे बघा, हे नदीची पुढची बाजू, त्या साईडला इथं, या साईडला ते मंदिर आहे, त्या साईडला. शाळेला पाण्यात बुडवून आलाय पाहिजे, त्याची सुधारणा नाही पाहिजे. इथे मंदिर आहे, मंदिरचं शिखर दिसतं इथं. जावं वडगावात जावं मला मासे. हे बघा, सगळं शेत पाण्याखाली गेले. त्या साईडनं पाणी वाढत 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 येतं, आणि आले की इथं हा रस्ता पॅक, हा रस्ता पण बंद होतो. काय करूया, आमच्या किनीती आला नाही. हे बघा, हे फालतूचं बडबडणारं पोरग बघा. तिथं मगरी आहेत, मगरीनं अंडी घातलेली मागल्या वर्षी. बर, तुला सांगाली खाल्ले असेल म्हणून आता आले तुला. आपल्या मगरी आपण चांदोलीत गेलो आठवते, तिथं तू काय म्हटला, मगरीने याला तुम्ही का आला असते, त्याच्यावर तुम्ही गेलो तू काय नव्हता दम लागतो याला खाली. काय म्हणते तू कसं काय